नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकतो बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व लाडक्या बहिणींसाठी. बघा, मोठी खुशखबर आली आहे. सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे. पाहू शकता बघा, सर्वांना 3,000 रुपये जमा. बघा, सर्वांना 3,000 रुपयांच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची माहिती आलेली आहे. बघा, सर्व लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची घोषणा जी ह्या ठिकाणी मंत्री महोदयांनी केलेली आहे, सर्वात महत्त्वाची माहिती आहे, सर्वात मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत होतात, तर ते पैसे तुम्हाला आता या ठिकाणी यायला सुरुवात झाली. मग किती रुपये येणार आहेत तुम्हाला? 1,500 रुपये की 3,000 रुपये? त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. मंत्री महोदयांनी जी घोषणा केली आहे ती पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, मंत्री महोदयांनी काय घोषणा केली आहे ती पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाल तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो, लाडक्या बहिणींनो, पटापट व्हिडिओला लाईक करून टाका. पटापट लाईक करून टाका बरं. सर्वांनी एक लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा जो काही व्हिडिओ तो पोहोचला पाहिजे. बघा, लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी अपडेट आहे. लाडक्या बहिणींनो, लक्ष द्या, सर्वात मोठी माहिती तुमच्यासाठी आहे. थोडक्यात काय, तर आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला तर मग लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी पाहू शकता. बघा, महत्त्वाची माहिती, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना आतापर्यंत 14 हप्त्यांमध्ये एकूण 21,000 रुपये मिळालेले आहेत. बघा, 14 हप्ते तुम्हाला आतापर्यंत मिळालेत आणि 21,000 रुपये. लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, 21,000 रुपये तुम्हाला आतापर्यंत सरकारने दिलेले आहेत. 21,000 रुपये. बघा, एक लाडक्या बहिणींना 21,000 रुपये ह्या ठिकाणी सरकारने दिलेले आहेत. सर्वांना 21,000 मिळालेले आहेत का? कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं. 21,000 रुपये ह्या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींनो. बघा, एक महिलेला, लाडकी बहिणीला 21,000 रुपये ह्या ठिकाणी दिलेले आहेत. सप्टेंबरमध्ये 15व्या हप्त्याची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. बघा, आता जो काही 15वा हप्ता आहे त्याची तुमची जी काही प्रतीक्षा आहे ती लवकरच संपणार आहे. एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. बघा, एक महत्त्वाची अपडेट जी आहे ती समोर आली आहे. महत्त्वाची अपडेट काय तीच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अतिशय जबरदस्त अपडेट आहे, महत्त्वाची अपडेट आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी पैशांच्या संदर्भात अपडेट आहे. त्याच्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. बघा, महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी घोषणा केली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी जो आहे तो 10 ऑक्टोबरपासून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल. ही रक्कम 2 ते 3 दिवसात सर्व पात्र महिलांच्या आधार लिंक्ड बँक खात्यात जमा केली जाईल. बघा, सर्वात महत्त्वाची माहिती आपण जर पाहिलं असेल, पूर्वीचं ट्विटर, आताचं एक्स या समाज माध्यमावर महिला व बालविकास विभागाचे मंत्री, बघा काय सांगतोय मी तुम्हाला, ऑफिशियल माहिती आहे, ऑफिशियल माहिती आहे. स्वतः ज्या महिला व बालविकास विभागामार्फत तुमची लाडकी बहीण योजना राबवली जाते त्या विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई तटकरे सांगतायत की लाडक्या बहिणींना 10 ऑक्टोबरपासून निधी जो आहे तो त्या ठिकाणी वाटप केला जाणार आहे. बघा, म्हणजे तुमच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झाली असेल, बरोबर आहे. आता ज्यांना ज्यांना पैसे आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा. ज्यांना ज्यांना पैसे आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा. ज्यांना अजून आलेले नाही आहेत त्यांनी नाही लिहून पाठवायचं. पटापट लिहून पाठवा. सर्व लाडक्या बहिणींनो, कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं. पैसे आले असतील तर हो लिहून पाठवा, पैसे आले नसतील तर नाही लिहून पाठवायचं. पटापट सर्वांनी लिहून पाठवायचं. आता बघा, 10 ऑक्टोबरपासून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हा जो काही रक्कम आहे ती जमा होईल असं सांगितलेलं आहे आणि ही रक्कम 2 ते 3 दिवसात सर्व पात्र महिलांच्या आधार लिंक बँक खात्यात जमा केली जाईल. म्हणजे काय, तर 2 ते 3 दिवस सतत, बघा, सलग 2 ते 3 दिवस ही जी काही रक्कम आहे ती तुम्हाला वाटप होणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. बघा, सलग 2 ते 3 दिवस तुमच्या खात्यामध्ये हे जे काही पैसे आहेत ते तुम्हाला वाटप होणार आहे. 2 ते 3 दिवसात सर्व महिलांना पैसे वाटप होऊन जातील. म्हणजे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे जे काही पैसे आहेत ते जमा होऊन जातील. आता बघा, मंत्री
अदितीताई तटकरे यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की या योजनेद्वारे राज्यभरातील माता आणि भगिनींना सक्षम बनवण्याची मोहीम पुढे सरकत आहे. बघा, महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्याची जी मोहीम आहे ती पुढे सरकत असल्याचं त्यांनी अधोरेखित केलेलं आहे. त्यांनी सर्व लाभार्थी महिलांना पुढील 2 महिन्यात त्यांची EKYC प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन केलं, जेणेकरून त्यांना योजनेचे फायदे मिळत राहतील. बघा काय म्हटलं आहे, पुढील 2 महिने. बघा 2 महिन्यांचा तुम्हाला कालावधी आहे. 2 महिन्यांमध्ये तुम्हाला EKYC करायची आहे. EKYC करायचे 2 महिन्यांमध्ये तुम्हाला EKYC करायचे. EKYC केली की मग तुम्हाला पुढे पण ह्या ठिकाणी जे फायदे आहेत ते मिळत राहतील. पुढे पण तुम्हाला फायदे हवे आहेत, तुम्हाला जर पैसे पुढे पण पाहिजे असतील तर तुम्हाला EKYC करणं गरजेचंच राहणार आहे. EKYC केली की तुम्हाला पुढे पैसे मिळत राहतील. आता बघा सप्टेंबरचा जो हप्ता येतोय म्हणजे जो तुम्हाला आता वाटप होतोय, बघा भरपूर महिलांना पैसे आलेले असतील. ज्यांना आले त्यांनी हो लिहून पाठवा, ज्यांना आले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवा. आता बघा महत्त्वाचं काय तर बघा सप्टेंबरचा हप्ता वाटप होतोय. भरपूर महिलांना वाटत असेल आम्ही EKYC अजून केलेलं नाही, आमची EKYC झाली नाही, आम्हाला पैसे येणार की नाही. तुम्हाला पैसे येणार आहेत, लक्षात घ्या. सर्व लाडक्या बहिणींनो तुम्हाला पैसे येणार आहेत. सर्वात अगोदर बघा प्रवीण अहिरे एकमेव असं चॅनल आहे ज्याच्यावर तुम्हाला सर्वात अगोदर माहिती मिळते. मी तुम्हाला सांगतोय जर तुमची EKYC जी आहे ती झाली नसेल तरी देखील तुम्हाला पैसे येणार आहेत. आता हे पैसे तुम्हाला कधीपर्यंत येऊ शकतात. बघा EKYC केले नाही तर पैसे येतील का, येतच राहतील का, नाही. पैसे तुमचे बंद होतील. पण केव्हा, पुढे चालून. EKYCचा ज्यावेळेस नियम लागू केला जाईल त्या हप्त्यापासून तुमचे जे पैसे ते बंद होणार आहेत. म्हणून 2 महिन्यांचा कालावधी आहे, त्या 2 महिन्यांमध्ये EKYC करून घ्यायची आहे. सप्टेंबरचा हप्ता तुम्हाला EKYC केली किंवा नाही केली तर मिळतील का, तर हो तुम्हाला सप्टेंबरचे पैसे मिळणार आहेत. जेवढ्या महिला पात्र आहेत, जेवढ्या महिलांना पात्र असण्याचा जो शेअर आहे तो मिळालेला आहे, त्याच्यामुळे त्या सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळतच राहणार आहे. आता बघा महिला आणि बालविकास विभागाने लाडली बहिणींसाठी EKYCसाठी एक अधिकृत वेबसाईट तयार केलेली आहे. सर्वांना माहिती आहे ladkibhin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला EKYC करायचे. लाभार्थी महिलांनी या वेबसाईटवर त्यांची EKYC पूर्ण करावे. इतर कोणत्याही वेबसाईटवर माहिती शेअर केल्याने फसवणूक होऊ शकते. बघा अजूनही भरपूर वेबसाईट बनवण्यात आल्या आहेत, पण त्या वेबसाईटवर जायचं नाही आहे. काय वेबसाईट आहे तुम्हाला सांगतोय ते लक्षात घ्या. बघा ladkibhin.maharashtra.gov.in या वेबसाईटवरच तुम्हाला EKYC करायची. कशी करायची त्याचा लाईव्ह व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. ठीक आहे, 2 मिनिटात तुम्ही करू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे EKYC आता होत आहे. जो काही प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम पण सॉल्व्ह झालेला आहे. EKYC आता होत आहे, तुम्ही करू शकता. 2 मिनिटांमध्ये तुमची EKYC होऊन जाणार आहे. कशी करायची त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. 1 वेळेस नाही, 2 वेळेस नाही, 5 वेळेस व्हिडिओ बघा. सगळी माहिती समजून घ्या आणि EKYC करून टाका. तुम्हाला पुढे पण लाभ मिळत राहतील. बघा माझा एकच म्हणणं आहे, सर्व लाडक्या बहिणींचा जो लाभ मिळतो तो त्या ठिकाणी सुरूच राहिला पाहिजे. EKYC जर तुम्ही केली नाही तर तुमचा लाभ बंद होईल, त्याला तुम्ही जबाबदार असणार आहात. पुढे बघा EKYC प्रक्रियेदरम्यान महिला लाभार्थ्यांची आधार पडताळणी अनिवार्य आहे. या व्यतिरिक्त पती किंवा वडिलांच्या आधार क्रमांकाची पडताळणी देखील आवश्यक आहे. जर तुमच्या आधार कार्डवर तुमचं पतीचं नाव असेल तर पतीचा आधार कार्ड नंबर टाकून तुम्हाला EKYC करावे लागेल. वडिलांचं असेल तर वडिलांचा आधार कार्ड क्रमांक टाकून तुम्हाला EKYC करावे लागेल. जर एखाद्या लाभार्थी महिलेने निर्धारित वेळेत EKYC पूर्ण केले नाही तर तिच्या योजनेचे हप्ते रोखले जाऊ शकतात. त्यामुळे मंत्री अदितीताई तटकरे यांनी सर्व लाभार्थी महिलांना ही प्रक्रिया वेळेवर पूर्ण करण्याचं आवाहन केलेलं आहे. महाराष्ट्र सरकारने 18 सप्टेंबर रोजी या संदर्भात सरकारी GR जो आहे तो जारी केलेला होता. बघा आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र सरकारने 18 सप्टेंबरला हा GR काढलेला होता आणि त्या GRमध्ये स्पष्टपणे 2 महिन्यांचा कालावधी दिलेला होता. बघा स्वतः मंत्री अदितीताई तटकरे यांनी महत्त्वाची घोषणा केलेली आहे. काय तर सर्व लाडक्या बहिणींना 10 ऑक्टोबरपासून पैसे वाटप होतील असं त्यांनी सांगितलेले. आणि दुसरं महत्त्वाचं आव्हान म्हणजे काय तर तुम्हाला EKYC पूर्ण करण्याचं त्यांनी सांगितले. 2 महिन्यांचा कालावधी आहे, तर त्या 2 महिन्यांमध्ये बघा ही जी काही प्रक्रिया आहे ती वेळेवर पूर्ण करण्याचं आव्हान त्यांनी केलेलं आहे. म्हणजेच 2 महिन्यांमध्ये तुम्हाला EKYC जी ती पूर्ण करायची आहे, तरच तुम्हाला पुढे लाभ त्या ठिकाणी मिळत राहतील. तर संपूर्ण माहिती आपण पाहिली. ज्यांना पैसे आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा, ज्यांना आले नाही त्यांनी नाही लिहून पाठवा. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.